नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. न्यायिक नियुक्ती आयोग घटनाबाह्य ठरवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं संसदीय व्यवस्थेच्या रचनेला धक्का पोहोचल्याचं अरुण जेटली यांचं मत. आवाक्याबाहेर गेलेले डाळीचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारकडून डाळ साठवणुकीवर निर्बंध. वंचित आणि ग्रामीण भागातल्या लोकांना माफक दरात वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियानासाठी दररोज 1 कोटी निधी प्राप्त होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा पराभव. आता सविस्तर वृत्त. न्यायिक नियुक्ती आयोग घटनाबाह्य ठरवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं संसदीय व्यवस्थेच्या 5 मूलभूत तत्वांना धक्का पोहोचवला असल्याचं मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केलं आहे. स्वतंत्र न्यायपालिका ही राज्यघटनेत सांगितलेल्या महत्त्वाच्या मूलभूत तत्वांपैकी एक आहे, याबाबत शंकाच नाही. न्यायालयानं निर्णय घेताना न्यायपालिकेस स्वातंत्र्य या एकाच मूलभूत तत्वाचा विचार केला. मात्र संसदीय लोकशाही, निवडून आलेलं सरकार, मंत्रिमंडळ, निवडून आलेले पंतप्रधान, निवडून आलेला विरोधी पक्षनेता या 5 इतर मूलभूत घटकांचा निर्णय देताना विचार केला गेलेला नाही, असं जेटली म्हणाले. भारतीय राज्यघटनेत संसदीय लोकशाही सर्वात महत्त्वाचा मूलभूत घटक आहे आणि पंतप्रधान ही सर्वाधिक उत्तरदायित्व असलेली संस्था आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायिक नियुक्ती आयोगाबाबतच्या निर्णयानं देशाच्या बृहत घटनात्मक रचनेकडे दुर्लक्ष केलं आहे, असंही जेटली म्हणाले. सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेलेले डाळीचे दर नियंत्रणात आणण्यासाठी काल केंद्र सरकारनं डाळी साठवणुकीवर निर्बंध जारी केले आहेत. हे निर्बंध डाळ प्रक्रिया केंद्र, आयात तसंच निर्यातदार यांच्याबरोबरच किरकोळ विक्री करणाऱ्या मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअर्सवरही लागू राहणार आहेत. देशांतर्गत डाळीचं उत्पादन यंदा सुमारे 2 लाख टनांनी घटल्यामुळे डाळीचे भाव आकाशाला भिडले आहेत. हे दर नियंत्रणात यावेत यासाठी केंद्रानं 2000 टन डाळीची आयात केली असून डाळीचा अतिरिक्त साठा निर्माण करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांकडून 30,000 टन तूर डाळ आणि 10,000 टन उडीद डाळ बाजारभावानं खरेदी करणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी राज्यमंत्री संजीव कुमार बलियान यांनी काल नवी दिल्लीत दिली. राज्य सरकारांनी साठेबाजीवर करडी नजर ठेवावी आणि काळा बाजार तसंच नफेखोरीवर नियंत्रण ठेवावं असे निर्देश देण्यात आल्याचंही बलियान यांनी स्पष्ट केलं आहे. दुर्गम, वंचित आणि ग्रामीण भागातल्या लोकांना माफक दरात वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी सर्वतोपरी मदत द्यायला सरकार कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे नागपूर इथं आयोजित निमकॉम 2015 या चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जोपर्यंत तळागाळातल्या जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार नाही तोपर्यंत आपण सशक्त समाज निर्माण करू शकणार नाही. वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर तरुण डॉक्टर ग्रामीण भागात जाण्यासाठी तयार होत नाहीत. ही मानसिकता बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ही परिस्थिती बदलण्यासाठी सर्व सुविधा देण्याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली. यावेळी प्रख्यात समाजसेविका डॉक्टर राणी बंग यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. जलयुक्त शिवार हे अभियान संपूर्ण राज्यात लोकचळवळ म्हणून उभं राहिलं असून या अभियानाच्या माध्यमातून राज्यात 25 टीएमसी जलसाठा उपलब्ध झाला आहे. शेतकऱ्यांबद्दल संवेदनशील असलेल्या सामान्य नागरिकांकडून दररोज 1 कोटी रुपयांचा निधी प्राप्त होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं आयोजित एका कार्यक्रमात ते काल बोलत होते. मारवाडी फाउंडेशनच्या वतीनं देण्यात येणारा यंदाचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांना काल विशेष समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रोख रुपये 5 लाख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. दीक्षाभूमी स्मारकाच्या उभारणीबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या संचालनामध्ये फुलझेले यांनी गुणवत्तेशी कधीही तडजोड केली नाही. त्याग आणि संघर्षातून एक विश्व निर्माण केलं असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. यावेळी मारवाडी फाउंडेशनतर्फे जलयुक्त शिवार अभियानाला 11 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. समाजात चांगल्या विचारांनी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला तर इतरांनाही त्याची प्रेरणा मिळते. दीक्षाभूमी निर्माणामध्ये सदानंद फुलझेले यांचं योगदान महत्त्वपूर्ण असल्याचं यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. हा पुरस्कार म्हणजे दीक्षाभूमीसाठी तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी एक सन्मान आहे अशा शब्दात सत्कारमूर्ती सदानंद फुलझेले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातल्या मतदानाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ बिहारच्या दौऱ्यावर आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी काल पाटणा इथं चर्चा केली. शांततेत मतदान व्हावं यासाठी विविध पक्षांनी आपापल्या मागण्या आणि सूचना निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. मुझफ्फरनगर इथं निवडणूक आयोगाचे अधिकारी आज मतदानाच्या तयारीचा आढावा घेतील. तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी सर्व पक्षांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. येत्या 28 ऑक्टोबरला तिसऱ्या टप्प्यासाठी तर 1 नोव्हेंबरला चौथ्या टप्प्यासाठी बिहारमध्ये मतदान होईल. कोल्हापूर शहराचा टोल प्रश्न प्रलंबित ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रादेशिक वाद जोपासत आहेत. त्यात कोल्हापूरचा बळी जात आहे असा आरोप माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापालिका निवडणूक प्रचाराचा शुभारंभ आणि जाहीरनामा प्रकाशन कार्यक्रम काल कोल्हापुरात झाला, त्यावेळी ते बोलत होते. अच्छे दिनचं स्वप्न दाखवलेल्या मोदी सरकारच्या राजवटीत तूर डाळ 250 रुपये किलो झाली असून महागाई वाढत आहे. हेच का त्यांचे अच्छे दिन असा सवालही जयंत पाटील यांनी केला. भाजपाला 80 उमेदवार मिळू न शकल्यानंच त्यांनी ताराराणी आघाडीशी युती केली असल्याची टीकाही पाटील यांनी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये अनेक लोकांचा सहभाग वाढतो आहे, ही एक चांगली बाब आहे. संघाचा गणवेश म्हणजे एकात्मतेचं प्रतीक आहे असं मत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संचालक विनय सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केलं. पुण्यातल्या कोथरूड इथं बालशिक्षण मंडळाच्या मैदानावर काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शस्त्रपूजनाचा सोहळा झाला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला पुणेकर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील जनता दरबार या कार्यक्रमावरील आधारित जनता दरबार भाग 1 या पुस्तकाचं प्रकाशन काल पुण्यात आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या हस्ते झालं. पुस्तकाच्या लेखिका स्वाती पाटणकर, ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, जलयुक्त शिवार अभियानाचे सचिव प्रभाकर देशमुख, जनता दरबार कार्यक्रमाचे निर्माते कमलेश चंगेडिया आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. जनता दरबार सकारात्मक तरुणाई पुरस्काराचं वितरणही यावेळी करण्यात आलं. या कार्यक्रमामुळे लोकांना योग्य मार्गदर्शन मिळत असल्याचं मंगेश तेंडुलकर यांनी यावेळी सांगितलं. गेल्या काही काळात हत्या झालेल्या डॉक्टर दाभोलकर, पानसरे तसंच कलबुर्गी या विचारवंतांच्या कोणत्याही चळवळीशी कोणताही संबंध नसलेल्या साहित्यिकांना पुरस्कार परत करण्याचा नैतिक अधिकारच नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया कवी रामदास फुटाणे यांनी काल रत्नागिरी इथं व्यक्त केली. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. असे पुरस्कार परत करणारे साहित्यिक पाहिले की कोणाला पुरोगामी म्हणावं आणि कोणाला प्रतिगामी म्हणावं असा संभ्रम पडतो, अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली. संमेलनापूर्वी रत्नागिरीतल्या मारुती मंदिरापासून निघालेल्या साहित्य दिंडीत फुटाणे यांच्यासह कवी अशोक नायगावकर, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, महेश केळुसकर, शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यासह अनेक साहित्यिक आणि शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते. अन्यायाविरोधात लढा देणाऱ्या देवी दुर्गेचा जागर सर्वत्र होत आहे. समाजातील वाईट चालीरीती, अन्याय, भेदभाव आणि अत्याचार या सर्वांचा विरोध करणाऱ्या असंख्य रणरागिणी आपल्या अवतीभोवती असतात. त्यांच्या कार्याचं कौतुक नवरात्र उत्सवादरम्यान केलं तर खऱ्या अर्थानं हा उत्सव साजरा होईल. स्वतःचं आर्थिक दुबळेपण आणि समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा, अन्याय, भेदभाव अशा परिस्थितीवर खंबीरपणे मात करून इतरांना मदतीचा आधार देण्याचं समाजकार्य करत आहेत रणरागिणी पूजा गायकवाड आणि रेणुका दहातोंडे. हालाकीच्या आर्थिक परिस्थितीमुळे अल्पवयीन पूजाला अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. ऐन तरुण वयात फसवणूक करून पूजाला शरीर विक्री व्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आलं. पण अहमदनगरच्या समाजसेवी संस्था स्नेहालयच्या मदतीनं पूजा त्यातून बाहेर पडली आणि परिचारिकेचं शिक्षण घेऊन तिनं अनेक महिलांसाठी, मुलींसाठी आदर्श निर्माण केला आहे. शारीरिक शोषण झालेल्या महिलांच्या पुनर्वसनाचा पूजानं विडा उचलला आहे.
रेणुका दहातोंडेंना जेव्हा समजलं की त्या HIV बाधित आहेत तेव्हा त्या पूर्णपणे खचल्या होत्या. मात्र स्नेहालय संस्थेच्या मदतीनं त्यांनी स्वतःला सावरलं. एड्सग्रस्त आणि HIV बाधितांचं समुपदेशन करण्याचं काम रेणुका आता करत आहेत. या रोगाची लागण झालेल्या अनेक मुलामुलींची त्या आई झाल्या आहेत. पूजा गायकवाड आणि रेणुका दहातोंडे यांच्या कार्याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. नवरात्र उत्सवाच्या पर्वावर या रणरागिणींना आमचा सलाम. भारतीय वायुसेनेच्या 83व्या वर्धापन दिनानिमित्त नागपूर इथं काल इंद्रधनुष संगीत समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. नागपूरच्या अनुरक्षण कमान मुख्यालयाच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमात वायुसेनेतले संगीतकार सहभागी झाले होते. जनसामान्यांमध्ये देशभक्ती आणि युवकांमध्ये भारतीय वायुसेनेबद्दल आकर्षण निर्माण व्हावं हा या कार्यक्रमामागचा उद्देश होता. अनुरक्षण कमानचे वायुसेना अधिकारी कमांडिंग इन ऑफिसर मार्शल जगजित सिंग यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. यावेळी जवानांनी आपल्या सुमधुर गायनानं रसिकांना मंत्रमुग्ध केलं. मोठ्या संख्येनं नागपूरकर या कार्यक्रमाला उपस्थित होते. बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली इथं आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेत मुलींच्या गटात कोल्हापूरनं तर मुलांच्या गटात नाशिक विभागानं अजिंक्यपद पटकावलं. क्रीडा विभागाच्या वतीनं आयोजित केलेल्या या 2 दिवसीय स्पर्धेचा काल समारोप झाला. या स्पर्धेत राज्याच्या 8 विभागातल्या मुलामुलींचे 16 संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत मुलांच्या गटात अमरावती विभागानं दुसरा तर कोल्हापूर विभागानं तिसरा क्रमांक पटकावला. मुलींच्या गटात अमरावतीचा संघ उपविजेता ठरला तर पुणे विभागानं तिसरा क्रमांक मिळवला. या स्पर्धेतल्या खेळाडूंमधून राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची निवड करण्यात आली. आमदार हर्षवर्धन सपकाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक संजीव वाविस्कर आणि क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्या हस्ते विजयी संघ आणि खेळाडूंना पारितोषिकं देण्यात आली. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारे शेवटचे 2 एकदिवसीय सामने आणि पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ निवड समिती आज दिल्लीत संघाची निवड करेल. एकदिवसीय सामन्यांसाठी कोणताही बदल होण्याची शक्यता कमी आहे. श्रीलंकेत 22 वर्षांनंतर कसोटी सामन्यांमध्ये 2-1 अशी मालिका जिंकलेल्या भारतीय संघातल्या खेळाडूंना मोहाली आणि मंगळुरू इथं होणाऱ्या सामन्यांसाठी कायम ठेवण्याची शक्यता आहे. मुरली विजय, शिखर धवन, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मा या फलंदाजांची निवड जवळपास निश्चित आहे. KR राहुलला राखीव फलंदाज म्हणून ठेवतील. त्यानं श्रीलंकेत 1 शतक ठोकलं, मात्र इतर सामन्यांमध्ये तो फारशी चमक दाखवू शकला नाही. डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या PV सिंधूला काल उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. ऑलिम्पिक विजेत्या चीनच्या ली जुरुई बरोबर झालेल्या अंतिम लढतीत सिंधूला 21-19 आणि 21-12 अशा सरळ सामन्यात पराभव पत्करावा लागला. राजकोट इथं काल झालेला तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना भारतानं अवसानघातकी फलंदाजीमुळे 18 धावांनी गमावला. शिखर धवन, सुरेश रैना आणि अजिंक्य रहाणे यांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीपुढे पत्करलेल्या शरणागतीमुळे शक्य असलेला विजय भारताच्या हातातून निसटला आणि दक्षिण आफ्रिकेनं मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेचं 271 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदाजांपैकी कोहलीनं 77, रोहित शर्मानं 65 तर धोनीनं 47 धावांची खेळी करत भारताला विजयाचा मार्ग दाखवला. मात्र इतर फलंदाजांनी हाराकिरी केली. दक्षिण आफ्रिकेच्या मार्केलनं 4 तर ड्युमिनी आणि इम्रान ताहीनं प्रत्येकी 1 बळी घेत संघाला 18 धावांनी विजय मिळवून दिला. मार्केलला सामनावीराचा बहुमान देण्यात आला. हवामान. राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. येत्या 24 तासात कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला असून याच काळात उर्वरित राज्यात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असंही म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. न्यायिक नियुक्ती आयोग घटनाबाह्य ठरवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं संसदीय व्यवस्थेच्या रचनेला धक्का पोहोचल्याचं अरुण जेटली यांचं मत.
आवाक्याबाहेर गेलेले डाळीचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारकडून डाळ साठवणुकीवर निर्बंध. वंचित आणि ग्रामीण भागातल्या लोकांना माफक दरात वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियानासाठी दररोज 1 कोटी निधी प्राप्त होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा पराभव. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.